आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत मोखाडा पोलिसांनी घेतले ताब्यात। मोखाडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। 21 जुलैला रात्री मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील मोखाडा त्र्यंबकेश्वर मार्गाने क्रेटा कंपनीची चारचाकी भरधाव वेगाने जात असताना या मार्गावर रात्र गस्त करत असलेले पोलीस श्रीकांत भोये आणि बापू नागरे यांना संशय आल्याने त्या गाडीचा पाठलाग करण्यात आला। चिंचुतारा गावाच्या जवळ अंधाराचा फायदा घेत गाडी तिथेच ठेवत गाडीचा चालक तेथून पसार झाला। या कारची तपासणी केली असता त्यामध्ये 7,80,340 रुपये किमतीचा 111.420 किलोग्रॅम वजनाचा अफू वनस्पतीच्या सुकलेल्या बोंडांचा चोरा आढळून आला। सदर चारचाकी गाडी आणि गाडीत आढळून आलेला अफू वनस्पतीचा सुकलेला चुरा मोखाडा पोलीस ठाणे येथे जप्त करण्यात आलाय। अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या वाहनाचा आणि त्यातील अंमली पदार्थांचा मालक कोण, सदर माल कुठून आणि कुणाकडे नेला जात होता याचा अधिक तपास मोखाडा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले आणि त्यांचे सहकर्मचारी करत आहेत। सदरची कारवाई ही यतीन देशमुख, पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमनाथ ढोले, पोलीस कर्मचारी श्रीकांत दहिफळे, भास्कर कोठारी, भोये कांबडी, बापू नागरे, पंकज गुजर सर्व नेमणूक मोखाडा पोलीस ठाणे यांनी केली आहे। प्रतिनिधी गणेश कलिंगडा, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, पालघर।